मारलं काशीनाथनं आवडलं काल आमंत्रण द्यायला हो बुवा राग नको भरला भरला राग भरला खायला मी पाव खाय इकडे जाऊन द्या ना लढाई करतील का या इकडे घेऊन तरीच उभं राहू जरा थांबा जरा खेळ तरीच उभं करा बरं थांबून येऊ द्या ना सगळ्याच घरचे येतात आता पोळ्याचा सण येतो कोणा नाही म्हणतात थांबा जरा हा येऊ दे ना आता मागा सरका पाहिजे आरामाने वाजू नका थांबा आनंद दर्शक अरे तू थांब वाजू नको पूजा करतो पहिले नाही आता आज खातो का नाही काय सांग हा मग सगळ्यात पहिले त्याची पूजा करणं पडते माहितीये हा तर रागेतून जातो मग मागच्या वर्षी पाहिलं नाही आपण गमत त्यांची जरा जोरात बोला पप्पा मारलं काशीनाथनं आवडलं काल आमंत्रण द्यायला हो बुवा राग नको भरला हा आता जमलं खातो का नाही काय सांगा भरला राग भरला खायला मी पाव ठीक आहे हा नाही हा खायला नाही हा त्याला ठोंबरच पाहिजे दिसता हा खाई आई सांग ना आईच वाजलं पण आई खाल्ली की मी सांगत नाही हा खात नाही म्हणून काहून काय सांगा दरवर्षीच गोमेची ते काहून रागावरतं काय सांगा एक खातच नाही त्याला त्याचं ठोंबरं म्हणून थांबा ना नुसतं त्याला मी म्हणलं ठोंबरा खायला पाय उभा नुसता खा ना त्या कोराली राग आला पडते ओळा ते तुम्ही ज्योत लावली ना टाकलं की पायावर नाही पाणी नाही टाकलं हा काय टाकलं दादा नाव होती चूक भूल तुम्ही बी काय बाप्पा उलिवली गोष्टीवर पाहता पहिले खाऊ घाला त्याला तेल लावा ना खांद्या लावता नाही का दोघा भावाने कधी करावं जा रे भाऊ आता पुढच्या वर्षी जेवण करायला यायचा आता ढोंबरा खायला थांबा खाऊ दे मी अरे मी इकडून तुम्ही तिकडून मी का मोठं करून खांदा तुमची बैल आणता नाही का हा मग देराणी कुठे गेली हा
कापूर घरातून कदान लागला कापूरचा आता. कितना पहिले हे आणतो ऊपर जाके बैठी ये देखो. लाईट बी केली आमची. तुम्ही तिकडून लाईट आहे की तिकडून बोललं का तुम्ही दोघी सारख्या झाला. आमंत्रण देता नाही का बाबा. म्हणा ना सावरा म्हणा ना. नाही बाबा कोण देत नाही. बोल चालले बिचारे तसेच. या सगळ्यांनी जेवण करायला एवढं तुला समजते मला तुझ्या काऊन नाही पण ते सांगते. आता घेते ना म्हणून पण केलं नाही काय आता माम करते काय होते आता आता मी करतो मला करा म्हणलं मग. तर मायने केली बापाने केली पण ते करायचं काम आहे ना. पण माझा आता दिली ना मग काय विषय माझं सगळ्याच दोघं जण करावं एवढं विशेष नाही ना. आता केली मामाने केली तुम्ही होते मी होते फक्त एवढं माझं ओळा करा. बैलाला नाच करून त्याची पूजा करणे म्हणून बैल राग भरला माहिती तुझे. दरवर्षी टाकत भरतो बैल. बैलाला बैल नाही खाल्ली तो दरवर्षी राग भरतो म्हणून मग मी ना यावर्षी पूजा नाही केली माहिती तू मला. आता तुम्ही करा म्हणजे घरच्या मालकीन तुम्ही म्हणून आता मला तुम्ही करा पूजा. तरी त्याला खाल्ली तरी त्याला खाल्लं नाही मग काय करतात. काय आणि मी नुसतं माझं पाकाचा खोबरा खायला लागतो जर खोबरा बी खाल्ला नाही तरी आपण पहिलेच सांगितलं हे जो स्टार्ट केला त्याच्या अगोदर सांगितलं बैल 100% खात नाही. आणि पहिले त्याला पूजा बरं पहिले मान त्याला दिला बरं मग दुसरं मान दिलं तर त्याला खाल्लं नाही. मग काय करसा नैवेद्य खात नाही म्हणजे खात नाही. तर आज खाणवणीचा दिवस आहे तर आज तर खाल्लंच नाही. आता म्हणजे काय सांगा पण पोळ्या दिवशी सुद्धा तो खात नाही. अजून की नाही आमच्या घरी त्याने खाल्ला. आज आमच्या घरी समजा 5, 6, 7 वर्ष अजून खाल्लं नाही पाहिजे. अजून मी एकाही पोळ्याने त्यानं असं काही आमच्या हा घरी कुणाची पोळी तर खाल्ली अशी म्हणून नाही खाल्लीच नाही. लागला तो आलं ढेप जे मांडणी म्हणतो ते खाते हा पण तो नैवेद्य खात नाही. त्याचा काय मान कुणाची पोळी सुद्धा खात नाही खोबराही खात नाही. त्याला असं म्हणजे नैवेद्य चालत नाही. त्याचा काय मान आहे त्याला माहित. अजून सुद्धा आमच्या घरच्यांना खाल्ली म्हणजे 8-9 वर्ष झालेच असतील आमच्या घरच्यांनी फक्त नाही मग सगळे झाले नाही 8-9 वर्ष गेले मग कारण की तो बैल आमच्या बैला त्या बैलासोबत आपण आज तिसरा बैल आणलाय समजा असं जरा. पहिले त्याला एक लाल सुट्टी होता त्याच्या बाजूने एक पांढरा आणला आणि आणखी तो पांढराही बदलून आणखी आज दुसरा पांढरा आणला म्हणजे तिसरा बैल एक लाल होता एक पांढरा होता आणि अजून पांढरा आणला. हा तिसरा बैल सोबती आहे त्याने कशी म्हणजे ज्यादा दिवस झाले तसं पाहिजे. अंदाज आहे समजा 8-9 वर्ष 3 वर्ष जरा समजा हा तरी म्हणजे 8-9 वर्ष पक्कीचे झाले. पण त्याला राग काय आहे तो काही समजतच नाही. काय करताना सांगा कसं का मुख्य जनावर आहे तर त्याला काय समजते काय नाही. सांगा गावातून गेल्या पण बैल गावातलाच आहे म्हणजे गोरा होता तर आता काय घेण्यात आम्हाला करा म्हणून घेऊन आता जरी राहिला का मोठा आपण दुपारी गेले शिकाट व्हायला सांगू असा काही आता व्हिडिओ आहे त्याला माता पोळ्याची तयारी करणं उद्यासाठी. आणि तुम्ही म्हणता की राणी कशाला आहे का तर राणीची रोजची ड्युटी आहे. राणीकडे पोळ्या करणं असतं आणि राणी
आजीकडे जेवण करते हा जेवण करायसाठी तुला घ्यासाठी आणली होती ना तुझी सोय आहे बा आजी बसला तिची आजी सोय लागली तिथं तिकडे सोनम सुद्धा आहे सोनमचं काय चालू आहे काय चालू आहे चला मग करा मग जेवण काय करता खाण तुम्ही तुमच्यासाठी पोळी 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 चपाती चला